पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांना तसेच वडीलधारी वर्ग, माता भगिनी यांना सर्वप्रथम मी श्रुती तानाजी सरकार इयत्ता तिसरी नमस्कार करते व मी माझ्या भाषणास सुरुवात करते. विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे. तो आपण खूप उत्साहात आनंदात साजरा करीत आहे. परंतु स्वातंत्र्य दिन म्हणजे काय याविषयी आपणास माहिती नसते, म्हणूनच मी आपणा पुढे उभी आहे. आपल्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते. हे इंग्रज लोक युरोप खंडातील होते. ते आपल्या देशात व्यापार करण्यासाठी आले होते. व्यापार करीत करीत त्यांनी वसाहती निर्माण केल्या, किल्ले बांधले व भारतीय राज्याचा पराभव केला व आपल्या भारत देशावर राज्य केले. हे इंग्रज लोक अन्याय करीत होते. त्यांनी आपल्या देशातील सोने, पैसा ते घेऊन गेले. अशा या अन्यायी इंग्रजांविरुद्ध भारतीय जनतेने लढा पुकारला, उठाव केला. क्रांतिकारांनी क्रांती केली. यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर हे आघाडीवर होते. काहींनी मवाळ मार्गाचा वापर केला तर काहींनी जहाल मार्गाचा वापर केला. यामध्ये क्रांतिकारांना फासावर लटकावे लागले, काहींनी छातीवर गोळ्या झाल्या. तेव्हा हे इंग्रज लोक आपल्या भारत देशातून त्यांच्या मायदेशी निघून गेले. तो दिवस होता 15 ऑगस्ट 1947, म्हणून आपण आजचा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहे. या दिनानिमित्त ज्या ज्या भारतपुत्रांचे प्राण गेले, मातृभूमिकासाठी शहीद झाले, त्या सर्वांचे आज आपण स्मरण करूया, त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया. त्यांच्या त्यागास मी सलाम करते व मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते. जय हिंद, जय भारत.